तर मंत्रालयाच्या समोरून जाणारी पाईपलाईन फुटल्याचं सध्या समजतं आणि पाईपलाईन फुटल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। ते दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। पाईपलाईन फुटल्यानं रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद आहे। तर मंत्रालयाच्या समोरून रस्ता देखील खचल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। कफरोड या परिसरामधील आंबेडकर नगरला होणारा पाणी पुरवठा यामुळे बंद दिसतोय। एक दोन आदमी आ रहे थे, आदमी दो आ रहे थे, उनको लगा थोड़ा हो गया बस। ये उधर से निकला। सकाळी 11:30च्या सुमारास मंत्रालयाच्या समोरील 650 mm ची पाईपलाईन जी आहे ती फुटलेली होती आणि या फुटलेल्या पाईपलाईनमुळे हा संपूर्ण मंत्रालय समोरील परिसर आहे तो जलमय झाला होता। माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं असाल तर हे मंत्रालय जिथून राज्याचा गाडा जो आहे तो हाकला जातो आणि त्याच्या समोरच हा रस्ता आहे ज्या ठिकाणी मंत्र्यांचे सर्व बंगले आहेत आणि या भागातली पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे आणि आता हा परिसर जो आहे तो पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे। सकाळी पाईपलाईन फुटली 11:30च्या सुमारास आणि इथून पाणी जे आहे ते बाहेर येऊ लागलं आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झाला होता। अर्थात जे सांगितलं जात आहे त्यानुसार या ठिकाणी मेट्रोचं काम आहे आणि हे काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटलेली आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय हा संपूर्ण परिसर मंत्रालयातील मुख्य रस्ता आहे। मंत्रालयाच्या समोरील गेट समोरील हा मुख्य रस्ता आहे ज्या ठिकाणी एका बाजूची वाहतूक सुरू आहे मात्र दुसऱ्या बाजूची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। पाईपलाईन दुरुस्त होण्याला किती वेळ लागतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या ठिकाणी जेसीबी आहे त्याचसोबत पोलीस देखील या ठिकाणी उभे आहेत आणि संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पालिकेचे अधिकारी, पालिकेचे कर्मचारी आणि इथे मेट्रोचे कर्मचारी जे आहेत ते आलेले आहेत। लवकरच ही पाईपलाईन जी आहे ती दुरुस्त केली जाईल असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन विकास सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।